पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवडीतील आयटी पार्क हा वॉटर पार्क झाला होता। 10 मिनिटं झालेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते अगदी जलमय झाले, तर काही ठिकाणी दुचाकी सुद्धा वाहून गेल्या। शांतीनगर टेल्को रोड परिसरातही तुफान पावसामुळे पाणी साचलंय। पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीने न झाल्यानं पाणी साचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दृश्य आपण पाहतोय, अगदी बस अर्ध्याही पेक्षा वरती पाण्यामध्ये गेलेली आहे। ही संपूर्ण दृश्य पुण्यातल्या हिंजवडी पार्कची आहे। आयटी पार्क आहे हा, मात्र त्याचं वॉटर पार्क झाल्याचं आपण पाहतोय। अगदी बस चालकाला अर्धी बस बुडेल इतक्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। खरं तर हा प्रवास धोकादायक आहे, फक्त बस चालकासाठीच नाही तर तिथल्या प्रवाशांसाठी सुद्धा। आणि म्हणून नेमकं प्रशासनाचं नियोजन कुठे कमी पडलंय हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय। दरवेळी पुण्यामध्ये असं पाणी साचतं आणि त्यामुळे त्यावरती कुठलाच एक उपाययोजना केली जात नाही। नागरिकांमध्ये संताप सुद्धा यामुळे दिसतोय। तर तीच दृश्य आपण पाहतोय, पुण्यातली दुसरी दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे रस्ते जलमय झालेले। लोकांना रस्ता काढायला रस्ताच दिसत नाहीये, प्रवास कसा करणार ही दृश्य आपण त्यातून पाहतोय। ड्रेनेज लाईन जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे, तिथला पाण्याचा निचरा होत नाही आणि म्हणून संपूर्ण रस्त्यांवरती पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। रस्ते नाही तर तलाव झालाय की काय असा प्रश्न आहे। अगदी ही बस स्टॉपवरची आपण दृश्य पाहतोय। बस स्टॉपच्या बसण्याची सीट असतं त्यावरती इथे प्रवासी उभे असलेले दिसत आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांचे पाय पाण्याखाली दिसत आहेत। ही 3 दृश्य पुण्यातलं सध्याचं चित्र दाखवते। हिंजवडी, शांतीनगर आणि भोसरी हे 3 महत्त्वाचे एरिया पुण्यातले, जिथे नेहमी गर्दी असते, वर्दळीचा भाग असतो, प्रवासी ये-जा करत असतात आणि अशा ठिकाणी अगदी पाणी साचलेलं आहे। झाडं सुद्धा दिसत नाहीये, गुडघाभर पाणी आहे। तर ही संपूर्ण परिस्थिती आपण जी पाहतोय ती कालची परिस्थिती आहे, कारण काल पुण्यामध्ये अचानक पाऊस आला होता आणि तो इतका दमदार कोसळला की अशा प्रकारे रस्ते जलमय झाले होते। काल संध्याकाळची संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। दमदार पावसानं बॅटिंग केली आणि त्यानंतर आयटी पार्क वॉटर पार्क झाला होता।